नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ड्रायव्हर विकास. तर आज आपण जाणार आहोत बारामती ते मिरज या ट्रिपवरती. असा आपला प्रवास आजचा आहे. तर आपण आता सकाळी निघालेलो आहोत. बारामतीतून आपण सांगवी या गावात पोचलो आहोत. सांगवी गावातील नीरा नदी. सध्या नीरा नदीला पाणी कमी प्रमाणात आहे, कारण इकडं पाऊस खूप थोडा आहे. जास्त प्रमाणात पुणे मुंबई इतका पाऊस नाही आहे. नीरा नदीच्या पुलावरून आता आपण क्रॉस होऊन फलटणच्या दिशेने पुढे प्रवासाला करणार आहोत. आता आपण नीरा नदी सांगवी क्रॉस करून फलटणमध्ये आलेलो आहोत. समोर दिसतोय तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्गाचा पुतळा आहे. आणि आता आपण फलटणमध्ये नाना पाटील चौक या ठिकाणी दाखल झालेलो आहोत मित्रांनो. हा समोर दिसतोय तो नाना पाटलांचा पुतळा आहे. तिथून पुढे आपण बाहेर पडलोय व फलटणमधून आता दहिवडीच्या दिशेने आपण प्रवास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर फलटण दहिवडी रस्त्याचं थोडंसं काम चालू असल्यामुळे रस्ता जरा खराब आहे. एक बाजू बंद, एक बाजू चालू, असं करून चालू आहे. आता आपण सध्या मोगराळे घाटात पोहोचलेले आहोत, जो की फलटण दहिवडी रोडवर आहे. याला दुधेबावीचा घाट किंवा मोगराळे घाट असंही संबोधलं जातं. छोटासा आहे, पण खूप आकर्षक आणि सुंदर वळणांचा असा सुंदर पावसाळ्यात इकडे खूप छान अशी दृश्य असतात मित्रांनो. आता सध्या पाऊस कमी असल्यामुळं काही जास्त प्रमाणात इकडं दृश्य दिसत नाही आहेत, पण पाऊस मुबलक प्रमाणात झाल्यानंतर इकडं सुंदर असे धबधबे या घाटात सुरू होतात. सुंदर अशी हिरवीगार झाडी आणि हिरवगार सुंदर असं दृश्य इथं तयार होतं. आपण हा घाट हळूहळू आता क्रॉस करत आहोत. वरती जाऊन आता आपण दहिवडच्या दिशेने तिथून पुढे घाट क्रॉस केल्यानंतर आपण निघणार आहोत मित्रांनो. तर शेवटपर्यंत तुम्ही माझ्याशी जोडून राहा. आपण मिरजपर्यंत हा प्रवास करणार आहोत. सध्या आपण दहिवडी तालुक्यामध्ये मान तालुक्यात एंट्री करत आहोत. दहिवडी हे गाव आहे. दहिवडीचं दुसरं नाव मान असे आहे, जे की जुनं आहे. आता दहिवडी असं संबोधलं जातं. आणि आता आपण दहिवडीच्या चौकातून उजव्या हाताला टर्न घेऊन मायनी या दिशेने, विटा मायनी या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. सुंदर असा दहिवडीतून मायनी रोड हा खूप सुंदररित्या असा बनवलेला हा रस्ता आहे, जो की सिमेंटचा बनवलेला आहे. आता आपण मायनीमध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. हा मायनीचा चौक आहे. मायनीचा मेन चौक आहे, जिथून चारी दिशेला रस्ते फुटतात. आणि आता मायनीचा चौक आपण हळूहळू क्रॉस करून विटेच्या दिशेने आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो, ही विटेची वेलकम कमान आहे विटा शहराची, जे की आपण कमानीतून आत एंटर झालेलो आहोत. विटा शहराच्या हद्दीत आलेलो आहोत. आता आपण सिटीमध्ये एंटर झालेलो आहोत. समोर सगळं विटा शहराची सिटी आहे. हळूहळू आपण सिटीतून विटा क्रॉस करून बाहेर पडलेलो आहोत. आभार व्यक्त करणारी कमान आहे. आता आपण तासगाव शहरामध्ये एंटर झालेलो आहोत. हे तासगाव शहरातील चौक आहे. तासगाव ही एवढं काही विकसित असं शहर नाही, परंतु छान आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून, त्या ह्याच्यातून खूप असं सुंदर असं शहर आहे. हा समोर तासगाव शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खूप मोठा असा पुतळा आहे. तो क्रॉस करून आपण आता तासगावमधून बाहेर पडत आहोत. हा तासगावमधील पूल आहे, जो एक छोट्या नदीचा आहे. नंतर आपण मिरज शहरात एंटर झालेलो आहोत मित्रांनो. मिरज शहरात आपण जिथं जायचं होतं आपल्याला मिरजमध्ये, त्या शहरात आपण एंटर झालेलो आहोत. हे मिरजमधील सुखसागर नावाचं हॉटेल आहे, जिथं की थोडीशी भूक लागली म्हणूनसाठी आता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत मित्रांनो. आणि आता परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे. तर पाऊस सुरू झालेला आहे. तर मिरज शहरातून आम्ही आता